हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. संगीत क्षेत्रातील पितामह असं ज्यांना म्हणता येईल अशी एक व्यक्ती आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेली आहे. खरं तर त्यांनी केलेलं काम इतकं मोठं आहे, इतकं प्रचंड आहे. आपण अनेक गाणी त्यांची ऐकलेली आहेत आणि मराठी सिनेमा, मराठी नाटक, त्याचबरोबर मराठी मालिका, हिंदी चित्रपटांचं संगीत आणि जिंगल्स अशा क्षेत्रामध्ये त्यांनी प्रचंड मोठं काम केलं आहे, भरीव योगदान दिलेलं आहे. आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत सुप्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की सर. नमस्कार. सर नमस्कार. आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आलेला आहात हे आमच्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे आणि अतिशय मनापासून सांगतोय हे, कारण तुमचा बायोडाटा जेव्हा बघायचा मी प्रयत्न केला तेव्हा थक्क झालो. म्हणजे जवळपास 115 चित्रपट, जवळपास 5000 पेक्षा अधिक जाहिरातींच्या जिंगल्स, जवळपास 400 वेगवेगळ्या मालिकांसाठीचं संगीत आणि जवळपास 200 ते 250 वेगवेगळ्या नाटकांसाठी किंवा त्याच्यापेक्षा जास्त 400 नाटकांसाठी माझ्यामध्ये तुम्ही पार्श्वसंगीत दिलेलं आहे. असं प्रचंड मोठं काम केलं आहे. गेली 42 वर्ष अव्याहतपणे या इंडस्ट्रीमध्ये पत्की काका काम करतायत आणि असं व्यक्तिमत्व आज आमच्यासोबत आहे. मला तुमच्याशी बोलायला खूप खूप आवडणार आहे आणि पहिला माझा प्रश्न असणार आहे की गेल्या 42 वर्षांच्या प्रवासामध्ये तुम्ही हिंदी चित्रपटसृष्टीतल्या अनेक दिग्गज संगीतकारांबरोबर काम केलं आहे. त्याच्यामध्ये RD आहेत, SD बर्मन आहेत, शंकर जयकिशन आहेत. तुमच्या दृष्टीनं तुमच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीवरती सर्वात प्रभाव कोणी टाकला होता? मला वाटतं SD बर्मन आणि RD बर्मन. बर. कारण शंकर जयकिशन तर मी गुरु समान मानतो त्यांना. त्यांचं काय असायचं की सोपं गाणं, सोपं म्युझिक, म्हणजे आपल्याला म्युझिक सुद्धा शंकर जयकिशनचं आठवतं बघा. कोणतंही गाणं म्हणायचं पटकन आणि मग गाणं आठवतं. शब्दांच्या पेक्षा त्यातले म्युझिकचे पीसेस लक्षात राहतात आणि इतकी वर्ष झाली तरी किती. तर ते त्यांचं साधेपण होतं, सोपेपण होतं. पण ह्यांचं काय होतं, HD बर्मन, RD बर्मन, जर नवीन दृष्टी बघण्याचं म्हणजे पुढच्या काळाकडे बघण्याचं ते अगोदर आत्मसात करणं. अच्छा. असं त्या दोघांचं. आणि RDचं तर आणखीनच होतं, किती त्यांनी बदल केले म्हणजे संगीतामध्ये. तर हा बदल जो आहे तो संगीतकाराकडे असावा असं मला वाटतं. नाहीतर का तिथे दळण केल्यासारखं वाटतं. सतत अपडेट होत गेलं पाहिजे. अपडेट, हा करेक्ट. आजच्या भाषेत आमच्या काही असं होतं म्हणून तिथंच रमून बसून चालणार नाही. करेक्ट. थांबून चालत नाही. नवीन प्रवाह, नवीन तंत्रज्ञान, तुम्हाला चालना मिळते त्याच्यामुळे. आणि ते तुमचं आयुष्य वाढतं, संगीताचंही आयुष्य वाढतं, लोकांनाही आवडतं. नाहीतर काय होतं, माणूस 15-20 वर्षात संपुष्टात येतो, साचले पण येतो. बरोबर. पण तुम्ही या क्षेत्रात आलात कसे? मुळात संगीताची आवड होती हे काय ऑब्व्हियसली सांगायला नकोच, पण सुरुवात कशी झाली? माझी बहीण गायची लहानपणी. ती होती साधारण 13 वर्षाची आणि मी 15-16 वर्षाचा, 2 वर्षाचा आमचा फरक. तिच्याबरोबर फक्त प्रोग्रामला जायचं आणि गप्प बसायचं समोर किंवा बाजू विंगेत, एवढंच माझं काम असायचं. आणि तिला घेऊन यायचं परत सुखरूप घरी. ते करता करता मला आता हा अकॉर्डियन कसा वाजवतो, तेव्हा अकॉर्डियनचा जमाना होता, शंकर जयकिशन म्हणजे सगळं, किंवा मेंडोलिन आहे, हा रिदम आहे, बोंगो कोंगो, हे सगळं निरीक्षण करून जास्त मी शिकलो. म्हणजे माझ्या बाबतीत विचारायचा, गुरु तसे पुष्कळ कमी आहेत माझ्या ह्याच्यात. मी पेटी फक्त 1 महिना शिकलो, पंडित मनोहर चिमोटेकडे. आणि ते गुरु म्हणजे खरोखर, आणि ते मला आजपर्यंत उपयोगी पडतं. मी 1 महिना फक्त शिकलो त्यांच्याकडे. आणि त्यांनी क्लास बदलला. ते वसई विरार साईडला गेला, अगदी सबर्बमध्ये. तर मला म्हणाले तुला लांब पडणार, तुला मी शिकवलं त्याचाच पुष्कळ फायदा होईल, आणि तू माझ्याकडनं 1 वर्षाचं काढून घेतलंस, 1 महिना आलास पण, तर तुम्हाला आवड असली की आपोआप होतं. ते कोणी सांगायचं. वयाच्या कितव्या वर्षी शिकलात? ते 25व्या वर्षी. म्हणजे असंही नाही की अगदी लहानपणापासून पेटीचे धडे गेले, असंही नाहीये. घरची परिस्थिती एवढी काही नव्हती. पेटी आहे, मास्तर ठेव रे बाबा, असं काही नव्हतं. त्यांचं 30 रुपये पगार होता, पगार म्हणजे फी होती. आणि ती मी द्यायला गेलो त्यांना. म्हटलं हे मागच्या महिन्याच्या उद्यापासून आता येऊ नको तू. म्हटलं का? मला वाटलं माझं काही चुकलं विकलं की काय.
त्यामुळे नाही, माझा क्लास मी बदलला आहे, आता मी तिथे लांब गेला आणि तुला पास हे सगळं मला तरी वाटतं तुला जमणार नाही ते, पण तू आयुष्यात सुखी होशील बघ, एवढं तू स्वतः छान करून घेतलंय. आणि खरोखर पाण्यासारखी अशी बोटं चालायला लागायची माझी. त्या वाजवण्यातून मला इतकी कामं मिळाली, म्हणजे सुमन कल्याणपूरकडे कोणाला एक पेटीवाला पाहिजे होता. अच्छा. त्यांचा तो बाळ पार्टे म्हणून होता, त्याला कल्याणजीकडे बोलवलं. ही गंमत बघा. तर कल्याणजीकडे लक्ष्मीकांत पेरेलाल अरेंजर होते, त्यांना पहिलं पिक्चर मिळालं पारसमणी, तर ते वेगळे झाले आपलं लक्ष्मीकांत पेरेलाल. तर ती जागा खाली झाली, तिकडे बाळ पार्टेला बोलवलं अरेंजर. सुमनकडे ती जागा खाली झाली, मला तिथे बोलवलं. आता ते चक्रव्यूह म्हणूया आपण पाहिजे तर. आणि तिथे आला. काही वर्षांनी अभिषेकींची ओळख झाली. आमच्याकडे मयेकर म्हणून वाजवला होता सुमन कल्याणपूरकडे सितार. तर अभिषेकी असे खेतवाडीत राहायचे आणि हा मयेकर तिथेच बाजूच्या गल्लीत. तर म्हणाला, अरे उद्या मला मत्स्यगंधाची गाणी करायची, रामदास का ते देवाघरचे ज्ञात कोणाला किंवा काय ती गाणी म्हणजे. तर कोण पेटीवाला आहे रे चांगला? तो म्हणाला, आहे अशोक, खूप छान वाजवतो, तर उद्या पाठव HMVला. म्हणजे कसं घडत जातं, म्हणजे योग असतात. आणि त्याच्यात आमच्या इंडस्ट्रीला एक अतिशय मोठा प्रतिभावंत असा संगीत दिग्दर्शक मिळाला. पण तुम्ही पेटी वादनातून या तुमच्या करिअरचा प्रारंभ झाला. पुढे तुम्ही मुळात मला त्याच्यावर जाणून घ्यायचंय, मग अशा तुम्ही शब्द वापरलात की म्युझिक अरेंजर आणि म्युझिक डिरेक्टर याच्यामध्ये फरक असतो. पुष्कळ फरक आहे. तुम्हाला गाणं कंपोज करायचं म्हणजे तो संगीतकार असतो. अच्छा. त्याला आता सजवायचं कसं गाण्याला, ओके, ते अरेंजरचं काम. पण त्या काळी काय असायचं, जयकिशन, शंकर जयकिशन म्हणा, OP नायर म्हणा, कोणी ते स्वतः म्युझिक काढून द्यायचे, मग अरेंजर फक्त लिहून घ्यायचे. अच्छा, म्हणजे त्याचं नोटेशन आणि मग ते त्याची कॉपी करून फ्लूटवाल्याला दिलं, सितारवाल्याला दिलं, मेंडोलिनवाल्याला दिलं. पिकअप कुठे आहे, इकडे थांबायचं आहे, 4 बार चाम तांग 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 झिंग चिक्का सुरू झाला समजा पिकअप. हे सगळं त्याचं काम, तो सांभाळणं. हा काय गाणं म्युझिक डायरेक्टर जास्तीत जास्त सिंगरला आतमध्ये सिंगर बूथ असतो, तिथे गाणं शिकवत असतो, तोपर्यंत बाहेर ही तयारी चाललेली असते. आणि तेव्हाचा काळ म्हणजे लाईव्ह व्हायचं ना सगळं, म्हणजे 50 म्युझिशियन असो, 100 असो, काही, तर ते सगळे एका वेळी एका दमात झालं पाहिजे. बरं, रिहर्सल व्हायचं हो तेव्हा, आपल्याला आश्चर्य वाटतं, अरे कसं करत असे. तर एवढी मोठी गाणी न कट होता एकदा सुरू झालं की एंडपर्यंत 1 टेक 2 टेक जास्तीत जास्त संपला. पण त्याच्या आधी 3 रिहर्सल प्रत्येकाच्या, आम्ही लताबाई म्हणा, मोहम्मद रफी म्हणा, किशोर कुमार म्हणा, आम्ही घरी जाऊन 3 रिहर्सल रोज सकाळी द्यायचो. मी असिस्टंट होतो म्हणा काही वर्ष, अरेंज म्हणा असिस्टंट. तर त्यांच्याकडे जाऊन शिकवणं हे 3 दिवस. इथे काय व्हायचं, तुमच्याकडे 50-60 म्युझिशियन आहेत, त्यांच्यासाठी 2-3 हॉल होते तिकडे दादरला, बसंती हॉल, सुमन हॉल म्हणून, रणजित स्टुडिओ आहे तिकडे दादासाहेब फाळके रोडला. तर तिथे म्हणजे 100-1 म्युझिशियन बसू शकतील असा तो आवाका होता समज हॉलचा. आणि सगळे म्हणजे याचे चेलो विलो फ्लूट बीट जेवढे कोण म्युझिशियन आहेत, आणि त्यांच्या 3 रिहर्सल विदाऊट पे, 1 पैसा त्यांना मिळायचा नाही, ते करायचे करून. आणि त्यांचं हे बद्दलचं डेडिकेशन किती होतं त्यावेळी, महत्वाची गोष्ट. त्यांना किती मिळायचे तुम्ही म्हणाल, B क्लासला 62 रुपये 8 आणे, बापरे. A क्लासला 87 रुपये 8 आणे मिळायचे. कुठल्या सरांची गोष्ट सांगता? ही मी माझा संबंध म्हणजे मी चोरून जे जायचो टेक बघायला आवड असल्यामुळे, तर तेव्हाची गोष्ट म्हणजे साधारण 50-55चा काळा. तेव्हापासून मला माहिती आहे हे आरेट मिळेल. आणि तो जवळजवळ 75 सालापर्यंत चालू होता. मग त्यांनाच वाटलं सगळ्यांना कमी मिळतात, सगळी महागाई वाढत गेली, हे गेलं, मग सगळ्यांचे वाढत 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 आता प्रत्येक म्युझिशियन त्याला पाहिजे तो डिमांड करू शकतो. मी 2000 रुपये घेणार, मी 3000 घेणार, काही वाटतेल तेव्हाचे. आता त्या युनियनचा काही फायदा राहिलेला नाही, काय नाही असं झालेलं आहे. मला सांगा, संगीतकार म्हणून तुम्ही काम प्रत्यक्ष करायला कधी सुरुवात केलीत आणि तुमची पहिली कलाकृती कुठली? मी 72 साली माझी पहिली रेकॉर्ड आली सुमन कल्याणपूरची. त्याच्यामध्ये नाविका रे, केतकीच्या बनी, वाटे ते स्वप्नातील अशी गाणी होती. आणि ह्याची सुरुवात झाली 69 मध्ये, 69 साली संगीतकार म्हणून काम करायला. नाही आम्ही वेस्ट इंडिजला चाललो होतो. तुमचा प्रवास कसा आहे, पहिल्यांदा पेटीवादक, हो, मग नंतर अरेंजर, असिस्टंट, अरेंजर, आणि मग संगीतकार, म्हणजे पायरी. एक्झॅक्टली.
तर मी अगोदर पेटीवाला होतो, तर सुमनताईंनी सांगितलं 69ची गोष्ट, आपण वेस्ट इंडिजला चाललोय रे ह्या मेमध्ये प्रोग्रामसाठी. आणि तेव्हा सुद्धा तर शरू बर्वे म्हणून त्यांचा सेक्रेटरी होता दादरला, तिथे आम्ही रिहर्सल करायचो. म्हणजे त्यांनी गाणी काढून दिली होती, त्याचं नोटेशन करायचं, त्याचं कॉर्ड्स काढायचे, ते सगळं काम चालू होतं. तर अशोकजी परांजपे कवी त्याच वेळी मुंबईमध्ये आले होते, आपलं भाग्य बघूया काय बाबा कुठे काम मिळतं का वगैरे. तर ते शरू बर्वेचकडे उतरले होते, त्यांचा मित्र असल्यामुळे. तर म्हणाले अरे कवी पण आपल्याकडे आहे आणि तू जरा चालीबिली लावायला सुरुवात कर. अच्छा. ते शरू बर्वेंनी जरा फोर्स केला म्हणून अरे म्हटलं नाही रे, त्याच्यासाठी प्रचंड मेहनत लागते, तपस्या लागते, सगळ्या तू सुरू कर, आपल्याला काय उद्याच्या उद्या रेकॉर्ड करायचं नाही वगैरे वगैरे. मग मला नाविकारे गाणं मिळालं, केतकीच्या बनी गाणं मिळालं आणि म्हणाले तू आरामशीर कर, 8 दिवस घे, 15 दिवस घे, गाण्याला हरकत नाही. आणि खरोखर छान झाली, कारण संस्कार असतात तुमच्या. एखादं गाणं आम्हाला ऐकवा. अरे नक्की. केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला मेघन भी सोडला ग धीर, केतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर. वा. मेलडी म्हणजे काय असते हे पत्की काकांच्या संगीतातून करत. म्हणजे गोडवा, माधुर्य या शब्दांचा अर्थ खरोखर यांच्या प्रत्येक रचनेतून कळून येतो. एवढ्यासाठी की त्याचा जीव म्हणजे मेलोडी आहे प्रत्येक गाण्याचा. हल्ली ती हरवत चाललंय, दुःख होतं. मला वैशिष्ट्य काय वाटतं तुमचं की केवळ गाण्यात नव्हे तर 10 सेकंदाच्या जाहिरातीच्या जिंगल मध्ये सुद्धा तुम्ही जे काही नाद माधुर्य देता, जी काही मेलडी देता ती अप्रतिम असते. मला त्यापूर्वी एक विचारायचं म्हणजे तुमचा काम करण्याची तुमची पद्धत कशी आहे? आधी शब्द की आधी चाल? कारण आता बऱ्याचदा असं होतं की आधी ट्यून तयार असतात आणि मग त्याला अनुसरून शब्द येतात. तुम्ही काय कम्फर्टेबल? हा काळ बदलत जसा गेला, म्हणजे पहिले कसं खेबुडकर साहेब असतील, समजा गदी माडगुळकर असतील, जे कवी पूर्वीचे होते, तर ते गाणी लिहायचे पहिलं प्रोड्युसर. हा काव्य आधी, मग ते ओके झालं की संगीतकाराकडे यायचं, त्याला चाल लागली की मग गायकाला शिकवणं आणि मग रेकॉर्डिंग. बरोबर. ही प्रथा होती. काळ बदलत गेला, म्हणजे साधारण 80च्या दशकापासून मला वाटतं 1-2 वर्ष इकडे तिकडे असतील, कोणतरी यायचं, अशोक एक काम करूया आपण, तू पहिले चाल बनव. म्हणजे माझ्या बाबतीत सांगते, म्हणजे आरडीच्याही झालं असणार, सगळ्यांच्याच झालं असणार. तर अगोदर चाल बनवा आणि मग आपण त्याच्यावर शब्द लिहूया. बरं, चाल म्हटलं तुमच्याकडे शब्द नाही, काय नाही, फक्त सिच्युएशन सांगितलेली असते. एक हिरोईन उभी आहे, तिला रात्री स्वप्न पडतं की असं असं राजकुमार येणार आहे आणि असं वगैरे वगैरे, तर रोमॅन्टिक गाणं पाहिजे, असं एक प्रोड्युसर आला माझ्याकडे. तर मग ते आपल्याला करावं लागतं. संगीतकार हा दिग्दर्शक बनतो. बरोबर. म्हणजे मला काय करायचं, सुरुवात कुठून करूया, बाजूला तलाव असेल समजा किंवा काही, एक सिच्युएशन तयार करायची आणि ती हिरोईन उभी आहे आणि तिला असं कुठेतरी अंधुकसा असा राजकुमार तिथं दिसायला लागतो. हे आपण ठरवायचं सगळं, इमॅजिनेशन. बरोबर. आणि त्याच्यातून मग पेरत जायचं. आता त्यांनी जर सिच्युएशन रात्री राजकुमार येतो तर अगोदर आमची शब्दाची एक भाषा आहे संगीतकाराची. शब्द नाही तुमच्याकडे, ड ड ड ड ट काही, डा रा 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 ता रा 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 ला 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 दिरी रा 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 रा. आता हे ड ड ड काय कळलं, काही नाही. म्हणजे माधुर्य आहे, भावना आणि तरलता. पण ती आता पोचणार कधी, शब्द आल्यावर. तर डमी शब्द लिहायची ही सवय असते संगीतकाराला, वाईट. म्हणजे तेवढ्या भावना तुमच्यावर बघ, यमक जुळतंय की नाही हे बघायचं नाही. फक्त काल राती स्वप्नामध्ये एक राजा आला, मज मोहून गेला. हे शब्द आम्हीच लिहायचे. म्हणजे तेव्हा प्रोड्युसर ऐकायला येतो, काय बनवलं ऐकव रे, तेव्हा त्याच्यापर्यंत पोचायला काहीतरी माध्यम लागतं. तर शब्द आणि झालं डेडिकेशन आणि केवढं अभ्यासपूर्ण काम आहे. म्हणजे अलीकडच्या काळातील संगीतकारांसाठी पत्की काका म्हणजे एक चालती बोलती शाळा, चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हणावं लागेल. अरे थँक्यू. मला सांगा, तुम्ही म्हणतात की काळ बदलत चाललेला आहे, आता ऑर्केस्ट्रेशन याचं इतकं प्रचंड महत्व वाढलेलं आहे आणि अनेक गायक, अनेक संगीतकार हे केवळ वाद्यांचा मेळ
आणि वाद्यांचा दणदणाट याला जास्ती महत्त्व देतात. तुमच्या लेखी शब्द आणि वाद्य यांचा संबंध किंवा यांचं वजन कसं असावं? मला वाटतं 60-40 असावं. 60 गाण्याकडे लक्ष पाहिजे. अच्छा, बरं. आणि 40 अरेंजमेंट त्याची. कारण अरेंजमेंट केव्हाही खाली पाहिजे. हां, शब्दाला महत्त्व असतं, चालीला महत्त्व असतं, माधुर्याला महत्त्व असतं. हो. तर ते वरती पाहिजे. 60-65 पाहिजे. आणि बाकीचं राहिलेलं त्याला कसं सजवता तुम्ही. आता काय होतं, गाणं असंच राहतं आणि ढंढांग ढंढांग डांग डांग हो. असं ते उलटं झालंय म्हणजे एक्झॅक्टली. हो. तर ते आजच्या संगीतकारांनी सांभाळलं पाहिजे असं मला वाटतं. R.D. बर्मन म्हणजेच पंचमदा यांनी संगीतामध्ये अनेक प्रयोग केले त्या काळी, होय. पण आजही त्यांचं प्रत्येक गाणं हे अजरामर आहे. अजरामर. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही R.D. बरोबर काम होय, केलं, होय. त्यावेळी त्यांची जी काही इन्व्हेन्शन्स किंवा त्यांचे जे प्रयोग चालायचे त्याच्यात तुम्हाला काही आठवतात का? आठवतं म्हणजे काय, कधी कधी भांडणं व्हायची माहिती. आनंद बक्षीस समजा बसले की मजरू सुलतानपुरी बरं. एवढ्या ताकदीचे लेखक तर लिहायला सुरुवात. आणि तेच पहिली चाल आली, शब्द आले तर R.D.ला खपायचं नाही. म्हणजे नाही, ये चेंज क्यू चेंज करे, बर, तुला काय कळतं गाण्यातलं. इथूनच म्हणजे सुरुवात व्हायची त्याची. हां. R.D.ला तो मजरू सुलतानपुरी विचारतो की आनंद बक्षीस, तेरे को क्या पता है गाना क्या होता है, तू आपलं काम कर, बस ट्यून बना. नाही नाही, मेरे को काय प्रोनाऊन्सिएशन जे असतं, कधी जड होतं, कधी रस्व होतं, कधी दीर्घ होतं, काही होतं. तर त्याला तो त्रास व्हायचा आणि तो त्या हिशोबाने सांगायचा की ये चेंज करो, ये लाईन नहीं होगी चेंज, तुमको करना है करो, मेरे को चेंज करो, दुसरा रायटर देखो. एवढ्यापर्यंत म्हणजे भांडणं व्हायची. पण ते भांडणं इगो म्हणून नाही, नव्हती. एक्झॅक्टली. निकोप आणखीन चांगलं काम व्हावं, गाणं चांगली चांगलं झालं कलाकृती पाहिजे, त्याच्यासाठी ती निर्माण तडतड बसायचं ती तळमळ प्रचंड आणि होती. सोडून द्यायचे. बर, सिटिंग खतम. बर. तर रात्री गेले किंवा एक बिचारा एकमेकांना सॉरी मैं गुस्से में निकल गया, हे हा स्पोर्ट्समॅनशिप ज्याला म्हणतो आपण, की बाबा काम होण्यासाठी, चांगलं होण्यासाठी हे होतं सगळं. R.D. बर्मन यांच्याकडे तुम्ही अरेंजर म्हणूनच काम करत होता? नाही, एक वादक म्हणून सुरुवात झाली माझी. मग मागावून अरेंजर म्हणजे कंडक्ट करायला लागलो मी त्यांच्याकडे. बर. पण पुष्कळ 10 वर्ष शिकलो मी त्यांच्याकडे होतो. आणि एकत्र काम करण्याचं होतं ना, 100 म्युझिशियन 150 म्युझिशियन जे काय. तेव्हा कोणी आलं, यशराजचा माणूस आला, सुभाष घाई आला, काही. तर ते जरा हे चेंज करो, क्यों चेंज करे, डिस्कशन व्हायचं तेव्हा ते व्हायचं, असं नाही. आता कोणी काही बोलू शकतं. हल्लीचे जे आहेत ना नवीन पिढी, अरे तुला काहीतरी कळून दे ना, काहीतरी उगीच दे ना, रेहमानने वो बनाय ना वैसा कुछ कर, कशाला. खरंय. काहीतरी आपण कृती करूया की नवीन बरोबर. क्रिएशन आपलं असून दे ना. त्यांनी केलं म्हणून ते करायचं किंवा ह्यांनी केलं म्हणून असं नसतं. तुला जोपर्यंत ओके होत नाही तोपर्यंत सांग ना आणखीन एक चाल बनव रे, असं माझं मत आहे. पण मला सांगा, तुम्ही एकाच वेळी एखाद्या गाण्यासाठी 3-3, 4-4 चाली पण ऐकवता? हो. बापरे. पण शक्यतो काय होतं, मी 2-3 बनवतो. हां. आज एक बनवले ना, आता उद्या त्याला ऐकवायचं संध्याकाळी, तर एक झालं, हाय बरी बरे. रात्री झोपताना परत वाटतं नाही रे आणखीन होऊ शकतं. आपलं मन खात राहतं की नाही ह्याच्यापेक्षा होऊ शकते. मग परत रात्री 9 वाजता 10 वाजता पेटी घेऊन बसलं, हां ही बरी आहे त्याच्या का दुपारपेक्षा. सकाळी उठलं की परत हे आपल्याला असं वाटत राहतं की परत. आणि मग त्या 3-4 मधली जी खरोखर चांगली असते ती फक्त एक ऐकवतो. म्हणजे माझा इतिहास म्हणा, अभ्यास म्हणा. तर आणि ती प्रोड्युसरला आवडते. म्हटलं आणखीन 2 बनवल्या होत्या, मी ऐकू का. आणि मग त्यांना नाही, हा बरोबर आहे तुमचा, हीच बसत आहे. तर हा अभ्यास असतो तुम्हाला, तजुर्बा जो म्हणतो ना आपण, अनुभव, तर तो कामाला येतो. अच्छा. पहिल्या कुठल्या चित्रपटासाठी आपण संगीत दिलं? मी मराठी पैजेचा वेडा. बर. जवळपास 300 किती चित्रपट झालेत आपले? 115 चित्रपट आणि 400 मराठी नाटकांचं नाटकं. मला सांगा, नाटकांचं म्युझिक आणि पिक्चरचं म्युझिक हे दोन्ही करत असताना तुम्हाला बेसिकली काय फरक जाणवतात? आणि नाटकांचं म्युझिक करत असताना तुम्ही केवळ ती स्क्रिप्ट वाचता की त्याच्यात तालमी प्रत्यक्ष बघता? सिनेमाचं संगीत करताना काय होतं, तुमच्याकडे एक 5 मिनिटाचं गाणं असतं, ते धरूया आपण. पहिलं 3-3.25 मिनिटाचं असायचं, कारण रेकॉर्ड तेवढीच असायची. मग ते वाढत गेलं 4 मिनिटं 5 मिनिटापर्यंत. बरं, त्याची सिटिंग होते. तुमच्याकडे वेळ असतो 8-15 दिवस, की आज तुम्ही पटकन उद्या कर रे असं होत नाही. रायटर येणार, मग त्याला समजवणार सिच्युएशन, मग तो लिहिणार, मी चाल बनवणार, नाही रे आणखीन काय करूया वगैरे वगैरे वगैरे. ह्याच्यासाठी तुमच्याकडे काळ असतो, त्या हिशोबाने ते 8-15 दिवस मिळतो. नाटकाचं काय, त्यांनी बसवलेलं असतं आराखडा, तो चौकट फिक्स असते. आता त्याच्यामध्ये नाटकामध्ये कसं 1.5-2 मिनिटामध्ये गाणं संपलं पाहिजे.
संगीत नाटक म्हणत नाही, हे आजची नाटकं म्हणतो मी. पण तुम्ही नाटकांसाठी केवळ गाण्यांना म्युझिक दिलं नाही तर नाटकांचं जे काही बॅकग्राऊंड पण ते तर तुम्ही प्रचंड दिलं. तर ते बघावं लागतं आम्हाला जाऊन. तुम्ही तालमी प्रत्यक्ष तालमी 2-3 तरी बघतो. कारण काय होतं, आज एक त्याने एंट्री घेतली समजा हिरोने दरवाजातून, इथे यायला त्याला 10 सेकंद लागले. आता त्याने बोलायला सुरुवात केली, काही चांगली बातमी दिली, वाईट बातमी दिली, ते म्युझिक चेंज होणार तिकडे. तर 10 सेकंद आम्ही मार करत एंट्री घेतली, 10 सेकंदला इकडे आला टेबलाकडे आल्यावर बायकोला किंवा आईला सांगितलं, आई एक वाईट बातमी आहे किंवा काही चांगली बातमी आहे, तर ते 10ला ठरवलं. मग काही स्टेज मुवमेंटचा विचार करावा लागतो. मुवमेंट, त्या एकूण त्याचा मूड काय आहे आणि काय सांगणार आहे तो, आणि पुन्हा जो बोलणार आहे त्याच्या आवाजाचा पण विचार करता. हो बर. तर ते बरं डायलॉग मेन आहेत, तर त्याच्या मागे इन्स्ट्रुमेंट काय ठेवायचं हे परत विचार असतो. असं करून चालत नाही. तुम्ही एखादं बोला, आई असं लॉंग नोट, म्हणजे ते बॅकग्राऊंड म्युझिक आहे हे लक्षात ठेवायचं. आणि त्याची लेवल किती असावी, ओव्हर होऊन चालणार नाही. कारण डायलॉग बी नाही ना, केव्हा तुम्हाला काय चाललंय ते लोकांना कळलं पाहिजे. बरं, आता ते लेपर माईक बिक ते आता निघाले, तेव्हा नव्हतं. 2 लटकत आहेत, त्याच्यामध्ये सगळ्या थिएटरला ऐकावं लागायचं. तर ते डायलॉग पोचले पाहिजे, हे सगळंच. बरं, ह्याला काय, ज्याने वाढवलं समजा टेप रेकॉर्डरवाल्याने व्हॉल्यूम वाढवलं की सुरुवात होत, तर ते त्याने किती ठेव, त्यालाही सांगायचं असतं आम्हाला, अरे कमी करा, ते फार ते ऐकूच येत नाही म्हटलं डायलॉग काय चाललंय. म्हणजे त्यालाही शिक्षण असतं, सगळंच असतं ते. बरं, हल्ली काय झालं, आर्टिस्ट इतके बिझी झाले सिरियलमुळे. म्हणजे समजा सुबोध भावे आहे किंवा अशा जे तगडे आर्टिस्ट आपण म्हणूया, तर ते रिहर्सलला फार कमी येतात. वेळ नसतो त्यांच्याकडे शूटिंग. मग ते दुपारी येणार, कधी आम्ही आपलं सकाळपासून बसलोय, मग कोणतरी प्रॉक्सी येतो, असिस्टंटही असतात, त्यांना पाठ असतात म्हणजे किंवा स्क्रिप्ट घेऊन, हां मग मी तुला असं म्हटलं होतं, तू काय समजते स्वतःला, हे काय, अरे तर हे टायमिंग बदलणार ना, तुझी भाषा वेगळी, तुझं ॲटिट्यूड वेगळं आहे, सगळंच वेगळं आहे. सुबोध भावे आला की तू कसं, आई पण तुला मी म्हटलं होतं ना, हा पॉज घेणं किंवा त्याचं टायमिंग वाढणं किंवा कमी होणं की ते काय असेल ते, तर ते खरं टायमिंग. मग परत दुसऱ्या दिवशी जायचं, मग त्याचे बघायचं. पहिल्या दिवशी रफ असतं आमचं, 15ला चेंज आहे, 30ला. नाटकाच्या जडणघडणीमध्ये संगीत दिग्दर्शक किंवा संगीतकार किती महत्वाचा असतो आणि किती बारकाव्यानं लक्ष द्यावं लागतं, हे त्यात सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे केवळ स्क्रिप्ट घेतली, वाचली आणि त्याचे सीन बघून त्याला म्युझिक दिलं. मग डिस्कशन होतं माझं डिरेक्टर बरोबर, तुला कुठे वाटतं काय सुरू करूया, कोणत्या डायलॉगला. मग मी सांगेन बाबा इथे का. पण तुम्ही याच्यासाठी सगळे पीसेस कंपोज करता स्वतः, म्हणजे तुम्ही कुठलंही स्टॉकचं म्युझिक कधी कधीतरी. आता प्रोड्युसरकडे आता प्रश्न कुठे येतो स्टॉकचा, पैसा नाही रे, जरा सांभाळून घे, एवढ्यामध्येच बसवायचंय आपल्याला. काही असतात ना, नवीन आहोत करू किंवा त्यांनाही वाटतं आपण इंडस्ट्रीमध्ये यावं, मग ठीक आहे बाबा माझ्याकडे एवढं आहे. बरं, त्याला विचारून परत तो जो पीस होता केला आहे, म्हणजे सुधीर भटांचा असेल किंवा मोहन वाघांचा साठी केलेला, मोहन वाघ एवढं जरा वापरतोय, चालेल ना. कुठली प्रामुख्यानं तुम्हाला नाटकं आठवत आहेत की ज्यांचं म्युझिक तुम्हाला स्वतःला खूप आनंददायी वाटतं? नाही, मोरूची मावशी एक होतं, टांग टिंग टिंगा. टांग टिंग टिंगा. ते गाणं कसं काय तयार झालं होतं? आणि खरं तर त्याला तसा अर्थ काहीच नाहीये त्या गाण्याला म्हटलं तर, पण त्याच्यामध्ये इतकी सुंदर मेलडी आहे. काय त्याचा प्रवास होता? प्रवास म्हणजे एकतर तर विजय चव्हाण गाणारा नाही, गायक म्हणून नाही, आर्टिस्ट बेमालूम आहे एकदम. तर त्याला जेव्हा गायला सांगितलं, म्हटलं आता आम्हाला जात बघावी लागते, गळ्याची जात, बा कितपर्यंत चढतो किंवा काय होतं, त्याचा सूर काय ठेवायचा किंवा काय गाऊ शकेल, त्याची फजिती होता कामा नये, हे सगळं लक्षात ठेव. तर त्यांनी ते ऐकवलं तर मस्त असं काहीतरी डिंक टिका असं होतं. आणि पण तो बॉडी लँग्वेज जी होती त्याची, म्हणजे पेश करायची, ती मला फार आवडली. त्याचं रिदम होता त्याच्या अंगात आणि गळ्यामध्ये काही नव्हतं, गायकी नव्हती म्हणजे. तर म्हटलं आपण सोप्या भाषेत त्याचं गाणं करूया आणि ते प्रेक्षकांना हे करू. तर ऐकवतो म्हणजे, बरं हे अत्र्यांनी स्वतः लिहिलेलं एकच गाणं, टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा कटुम, टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा कटुम, मारुतीच्या बेंबीत शिरला बाई भुंगा, टांग टिंग टिंगा क टांग टिंग टिंगा, टांग टिंग टिंगा कटुम. या गाण्याला कित्येकदा वन्समोर मिळालेले आहे. नाटकातल्या गाण्याला वन्समोर, संगीत नाटक नसताना हे गाणं आहे.
आणि त्याचं श्रेय नक्कीच काका तुमचं तर आहे. मी बघायला गेलो, मला जेव्हा कळलं ना विजय चव्हाण हल्ली वन्समोर घेतो, म्हटलं वन्समोर विजय चव्हाण एक तर गायकाला मिळू शकतो, वसंतराव देशपांडे आहेत समजा, बाळकराम आहे किंवा प्रसाद तर गोष्ट वेगळी. तर म्हणून मी बघायला गेलो तर हे जे बेस गिटारचा मी इफेक्ट दिला तेव्हा तो मावशीचं काम तो करायचा, साडी बिडी नेसून आणि बरोबर असा आणायचा, तर पदर खोचायचा त्याच क्षणाला, तर त्याला तो वन्समोर मिळायचा. वा. संगीतकार अशोक पत्की यांच्याकडे आठवणींचा खजिना आहे, प्रचंड मोठं काम आहे. मला अजूनही काही त्यांच्याशी बातचीत करायची आहे, पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर, पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ॲपल हॉस्पिटल कोल्हापूर येथे आता उपलब्ध अत्याधुनिक 64 स्लाइस सिटी स्कॅन मशीन. मेंदूपासून पायाच्या अंगठ्यापर्यंतची सिटी स्कॅन तपासणी केवळ 8 ते 10 सेकंदामध्ये. पारंपरिक सिटी स्कॅन मशीनच्या तुलनेत अधिक सुस्पष्ट इमेजिंग व केअर डोस 4D या तंत्राद्वारे पेशंट्सना सर्वात कमी रेडिएशन, मेंदूविकार, हाडांमधील दोष, पोटविकार, फुफ्फुसांचे आजार, रक्तवाहिन्यातील दोष याबरोबरच हृदयाच्या रक्तवाहिन्यातील ब्लॉक्सचे निदान करण्याची क्षमता असणारे प्रगत मशीन. नवजात शिशु व लहान मुलांच्या तपासणीसाठी सर्वात जलद व नाममात्र रेडिएशन असणारे एकमेव सिटी स्कॅन मशीन. सर्व प्रकारच्या आधुनिक सिटी स्कॅन तपासण्या अल्पदरात उपलब्ध असणारे व गेल्या 2 दशकाहून अधिक काळ अहोरात्र सेवा पुरविणारे कोल्हापुरातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर, ॲपल हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर, पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर, निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवादमध्ये आज आपण बोलतोय ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की सर यांच्याशी. सर, आता आपण जाऊया एका वेगळ्या प्रांताकडं, तो म्हणजे जाहिरातीचं किंवा जिंगलचा तुमचा प्रवास आहे. त्याच्याकडं अनेक जिंगल्स, जवळपास 5000 जिंगल्स तुम्ही केलेले आहेत. जिंगलकडे कसे आलात तुम्ही? म्हणजे पोटाची गरज म्हणून की आवड म्हणून? नाही, तेव्हा पोटाची गरजही होती आणि काम सुद्धा पाहिजे होतं जे मिळेल ते, आणि वादक होतो मी तेव्हा. त्या वाजवण्यामधून मला कामं मिळत गेली, चांगला वाजवतो पेटी बिटी. तर मी सुमन कल्याणपूरला आणि त्यांच्या मिस्टरांना काय म्हटलं की अहो एक इन्स्ट्रुमेंट आलंय, सिंथेसायझर. बर. म्हणजे 72-73ची गोष्ट सांगतो मी, त्या दरम्यान. तर हे आणलं कोणी? बिपिन रश्मी यांनी. बिपिन रश्मी म्हणजे हिमेश रश्मीचे वडील. त्यांनी सिंथेसायझर एक घेऊन आला आणि तो भाड्याने द्यायचा. 200 रुपये भाडं त्याचं. वाजवणारा वेगळा, केरसी लॉर्ड म्हणून होते ते वाजवायचे. बरं, ते इतकं चालायला लागलं म्हणजे प्रत्येकाला वाटायला अरे हे पाहिजे आपल्याकडे, प्रत्येक संगीतकाराला. मग त्यांनी प्रत्येक स्टुडिओमध्ये एक आणलं. म्हणजे मेहबूबला, बॉम्बे लॅबला, फेमसला, फिल्म सेंटरला, सगळीकडे एक. नाहीतर हे उचलून तिकडे न्या, ते उचलून तिकडे, असं रोज करावं लागतं. फिक्सच करून ठेवलं. ज्याला आपण कीबोर्ड म्हणतो, कीबोर्ड.
कॅसिनो म्हणायचे आणि कॅसिनो ती कंपनी होती आणि भरगच्च ते एकाच इन्स्ट्रुमेंट मधून अनेक साऱ्या वाद्यांचा त्यातनं आवाज येतो. तर मी सुमनताईंना म्हटलं की आपण कॅनडाला चाललो आहे तर ते सिंथेसायझर घेऊया जरा बघा कल्याणपूरला सांगावं. त्यांनी सांगितलं. मला म्हणाले मेक सांग त्याचा लिहून आण काय कॉर्पचं आहे किंवा काय. तर ते लिहिलं बिलं आणि त्यानं दिलं. त्यांनी त्या माणसाला कळवलं स्पॉन्सर जो कॅनडाचा आमचा होता. तर त्यांनी सांगून मिळून मला फोन आला म्हणजे कल्याणपूरला की झालं तुमचं काम. ज्या दिवशी आम्ही कॅनडाला उतरलो अर्धा एक तासाने एक टेम्पो आला. त्या टेम्पोमधून आमचं इन्स्ट्रुमेंट आलं. सगळे आनंदित ना म्युझिशियन आनंद सुमनताई पण. त्याला आपण रिहर्सल करूया. एक नवीन वाद्यविद्या हातात आलं बिलं लावलं बिलं ॲम्प्लिफायर होता तो लावला हे कनेक्ट केलं सगळं. आणि न तुम हमेशा हे तिचं पहिलं गाणं असायचं दरवेळी. तर सुरुवात केली न तुम हमे जानो दरारी मगर लगता है कुछ ऐसा. तेव्हा मी पेटी वाजवायचं ह्या गाण्याबरोबर आणि सिंथेसायझर असावा असं मी सांगितलं. आणि त्यांचं गाणं संपलं न तुम हमे जानो तिरारा दरडा रिरा दरडा हे झालं. वाजलं बिजलं. दुसरं गाणं नाना करते प्यार सगळे गाणे त्यांचे घेतले. सगळे खुश एकदम वा क्या वाद आहे किती भरगच्च वाटतं आता प्रोग्राम. नवीन वाद्य असून सुद्धा बरं मला अभ्यास नाही त्याचा कसं ऑपरेट करायचं माहिती नाही काय नाही पण वाजलं सगळं वाजलं. रिहर्सल पॅकअप झाल्यावर सगळ्यांनी आपलं ढोलक उतरवलं तबले उतरवले बॅगेत घातले बंद केलं सगळं. मी पण आपलं सगळं होतं ते झिरोवर करून ठेवलं. बरं त्याचा पुढे काय परिणाम होणार मला माहिती नाही. बरं झिरो झाला म्हणजे सगळं सस्टेन नाही त्याच्यात साऊंड नाही काय नाही काहीच नाही. पण हे माझ्या लक्षातच नाही आलं. आपण पेटी उघडताना सुद्धा अशी बटणं बिटणं हे करतो आणि मग सुरू तर सगळं झिरोवर केल्यामुळे काय आलं. दुसऱ्या दिवशी शो होता. ठेवलं बिवलं हां चालू आहे रे नाही हां हो चालू आहे चल हां पडदा उघडला न्यूयॉर्कमध्ये. आणि गाणं आता सुरू झालं न तुम हमें जानो रंग तारा मला वाजवायचं होतं म्हणून हात काढला आणि इथे वाजवलं तर नुसतं पक एवढा आवाज आला. माझी बोटं बिरताय पण त्याच्यातून म्युझिक वाजत नाही कारण ते सस्टेनच झिरोवर केल्यामुळे त्याच्यामुळे काहीच नव्हतं. आणि सगळे 2 मिनिट कार्यक्रमामध्ये असं झालं होतं. ऐन सगळ्यांचे चेहरे माझ्याकडे बघायला अरे काय करतोय अशोक वाजवत काय आणि बघतात तर असं वेड्यासारखं काहीतरी करतोय आवाज नाही बोटं हलतायत पण सूर येत नाही. अशी तर गंमत झाली. सुमनताईंनी सांगितलं ह्याचा नीट अभ्यास करा तुम्ही आणि मग आपण वापरात घेऊया. तेव्हा जे पॅकअप केलं ते मुंबईला आलो. पण मग त्यावेळी कार्यक्रम पूर्णपणे पेटीवरच करायचं पण ते भरगच्चपणा यावा एक वेगळी पण म्हणून ते केलं. आणि इतका अभ्यास केला तो त्या इन्स्ट्रुमेंटचा मी 1-1.5 महिना की लुई बँक सारखा माणूस होता. तू कैसा 1 सेकंद मी चेंज करताय कारण काय दुसरा साऊंड इतकं न सगळे एवढी कमांड त्याच्यावर झाले. आणि तू कैसा परत येऊ विचार म्हटलं क्या ऐसा क्या तो ये होता है ये क्या. वा पण त्याचा उपयोग तुम्हाला मग जिंगल करता नक्कीच झाला असेल. हां तर ते आल्यामुळे तर लोक बोलवायला लागले मला जिंगल. आता ते मला लाईफ बॉयचं माहिती असते चंग 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 तंदुरुस्ती तर ते चौचौ चौचौ त्याच्यावरच आहे. हां तर ते जिंगल तुमचीच आहे. हो नाही जिंगल यांचे पांडुरंग दीक्षितांची पण मला वाजवायला बोलवलं होतं. ओके तर हे आता कशावर काढणार हा साऊंड. मग म्हटलं आपण एक करूया ते कर चौ 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 चौ. तर असं सगळं ते तसं करता 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 मग तुमची ओळख झाली. सुरेश कुमार वैद्यनाथन म्हणून होते त्यांची ते बोलवायला लागले. वनराज भाटिया म्हणजे मोठे तगडे सगळे माणसं तेव्हाचे. तर सगळ्यांकडे मी वाजवणं असिस्टंट करायला मग माझा एक खुमखुमी असते हा तुम्ही आता कंपोज करा वनराजजी जरा ऐसा कीजिए ना एक सजेशन देणं किंवा काय. तर ते लोकांनी बघितलं क्लायंट किंवा एजन्सीवाले यायचे. मला एकाने एकदा बाजूला घेतलं म्हणून आम्हाला एक जिंगल करोगे क्या. म्हटलं करेन की. तर म्हणाले हे आहे डबल-B सोपचा जिंगल होतं तेव्हा. रोज सकाळी 8 वर्ष लागायचं जवळजवळ 25 वर्ष. आणि लोक तेव्हा घड्याळ बघायचे नाही गाडी पकडायची समजा 8:25ची तर हे अरे 8 वाजले हा ते जिंगल ऐकलं की त्याला कळायचं. आणि तेव्हा रेडिओ एक जिंगल होती ती ये ढेर से कपडे मैं कैसे धोऊं अच्छा साबुन कौन सा लाऊं कपड़ों को जो
उजला बना दे, रंग जमा दे, चमकला दे, कोई बता दे मुझे तो कोई बता दे, धन तक्का डबल बी सोप. वा क्या बात आहे. अशा कुठल्या कुठल्या जिंगल आहेत तुमच्या ज्या प्रचंड गाजल्या? पुष्कळ आहे. झंडूबाम एक आहे. अरे वा. हो. झंडूबाम झंडूबाम पीड़ा हरी बाम, सर्दी सरदर पीड़ा को पल में दूर करे, झंडूबाम झंडूबाम. क्या बात आहे. 10 सेकंदाचा कालावधी एवढा असतो. पण ते गाणं किती वर्ष अजूनही लोकांच्या मनात गुणगुणतं, अजूनही ते ओठावरती आहे. याचं कारण तुम्ही दिलेली चाल, साधी सोपी पण अतिशय गोड अशी चाल. बरोबर. क्या बात आहे. आणि कालावधी 10 सेकंद 20 सेकंद असतो. काय करणार तुम्ही? बरं, शब्दही असे झंडूबाम झंडू पीडा हरे बाम, सर्दी सरदर पीडा को, हे काय शब्द आले गाण्याला चाल लावायला? खरंय खरंय. तसं म्हटलं तर शब्द खूप वेडेवाकडे, म्हणजे त्याचे गुणधर्म त्या प्रॉडक्टचे एवढं त्यांना हायलाईट करायचं असतं. तर त्याला चाल लावणं, परत ते लोकांना आपलंसं वाटणं, हे सगळं संगीतकाराचं कौशल्य असतं. तुमची अनेक ती हिंदीतली. नाही, मला एक आवडते ते मी सांगा. पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा, पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा, जागी हर दिशा दिशा, जागा जग सारा, पूरब से सूर्य उगा, फैला उजियारा. वाह क्या बात आहे. ही कितीतरी वर्ष म्हणजे अजूनही लोकांच्या मनात हे सगळे शब्द आहेत. ऍक्च्युली हे पूर्ण गाणं झालं होतं ना? पूर्ण गाणं झालं होतं. 3 अंतराचं गाणं, पण ते मागवून त्याच्याच लक्षात आलं. पियुष पांडे म्हणून ONMचा मोठा आहे. ओके. अशोक इसका झिंगल बनते मुकडा लेके. बर. मग ते बनलं साक्षरतेवरती. आणि इतकं फिल्म पण इतकी गोड बनवली होती त्यांनी. साक्षरता पाटी मुलाला लिहायला शिकवतो. अप्रतिम आणि अजरामर ही पण एक जिंगल झालेली आहे. आता वळूया आपण छोट्या पडद्याकडं. पत्की सरांचं काम एवढं आहे की अर्ध्या पाऊण तासाच्या 1 तासाभराच्या इंटरव्ह्यूमध्ये सगळं सांगणं शक्य नाही आहे. पण आज मी त्यांना मुद्दाम इथे सकाळी बोलवलं की म्हटलं नाही, मला तुमच्याशी बोलायचंय. सिरियल्स अनेक तुम्ही टायटल सॉन्ग जी केलेली आहेत ती सर म्हणजे अफलातून गाजली. होय. आभाळ माया असेल, वादळ वाट असेल, गोट्या असेल, म्हणजे एकापेक्षा एक सिरियल्सची तुम्ही गाणी केली आहेत. सिरियल्सची गाणी करण्यामध्ये आणखीन चित्रपटाचं म्युझिक करण्यामध्ये किंवा चित्रपटांची गाणी करण्यामध्ये काही फरक जाणवतो तुम्हाला? फरक म्हणजे टाइमाचा मेन असतं. म्हणजे तयार करण्याचं जी वेळ प्रोसिजर तेच आहे सगळं. ओके. ते सूर आहे, ते 7 सूर आहेत, सगळ्या मेलोडी तीच आहे. पण 1 मिनिटात तुम्हाला ते आता बसवायचंय. आभाळ मायाचं तर फारच छान सुंदर आहे. ते ऐकवा ना मला. नक्की. जडतो तो जीव लागते तियास, बुडतो तो सूर्य उरे तो आभास, घन नीळा डोह कोटी गूढ माया, आभाळ माया आभाळ माया. वा वा वा. आणि गोट्यासाठी बीज अंकुरे अंकुरे केलं होतं. ती पण अप्रतिम चाल झाली होती. ती माझं पहिलं टायटल. अच्छा. त्याच्या आधी बनायची सई परांजपे मी 3-4 केल्या. पण तेच नुसतं म्युझिक, जसं पिक्चरला असतं ना टायटल म्युझिक, ऑर्केस्ट्रेशन म्हणजे नुसतं शब्द नव्हते. पहिलं माझं गोट्याचं आलं. राजदत्तजी घेऊन आले माझ्याकडे, अशोक हे गाणं करायचं. मला इतका आनंद. गाणं म्हणजे आपलं जीव की प्राण ना. म्हटलं ठीक आहे. आणि असंच होतं. मी त्यांच्याशी बोलत होतो. म्हटलं तुम्ही काय तेव्हा पायलट द्यावा लागायचा सिरियलला, चॅनलवाल्यांना, काय बनवलंय पहिला एपिसोड. आणि त्यांनी ओके म्हटलं की पुढे काम करायला सुरुवात. तर असं गाणं ठेवलं होतं आणि त्यांच्याशी डिस्कस करत होतो. तर म्हटलं दाखवा ना जरा. एक मूड येतो ना, म्हणजे पहिला एपिसोड काय. तर त्यांनी दाखवलं. मी परत इकडे बघतोय, परत टीव्हीकडे बघतोय. परत 10 मिनिटं झाल्यावर म्हटलं हे बंद करा, मी ऐकू का चाल. अरे 10 मिनिटं. ते म्हणाले अरे तू पेटी असं नुसतं बघत होतो, पेटीला हात पण नाही. त्यामुळे तू पेटीला हात पण नाही लावला, ऐकवतो काय. म्हटलं माझ्या मनात एक तयार झालेले चाल, ते ऐकू का. ऐकू म्हणाले. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत कसे
रुजावे बियाणे माळरानी खडकात. बीज अंकुरे अंकुरे ओल्या मातीच्या कुशीत, कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात. वा वा वा, इतकं खुश झाल्यावर सांगतो. अप्रतिम अप्रतिम. पण मला असं वाटतं या जिंगल्समुळे तुम्हाला वेगानं काम करण्याची एक तुमची कामाची पद्धत तयार झाली. करेक्ट, तयार. म्हणजे तो जो स्पीड आहे तो त्या जिंगलच्या क्षेत्रात काम केल्यामुळे आला का? केव्हाही आणि त्याचा तुम्हाला फायदा झाला म्हणजे? पुष्कळ फायदा झाला. म्हणजे तुम्ही माझ्या पुढे ठेवलं की तुमच्याशी बोलतोय म्हणजे, हा. आणि मध्ये मध्ये लक्ष, हा चला करूया टेक, एवढ्या बरं. बाप रे. आणि हे पाहिजे असतं, प्रत पाहिजे असते. पण पत्की काका, म्हणजे तुम्ही तसं म्हटलं तर शास्त्रशुद्ध शिक्षण घेतलेलं नाही संगीताचं. तो तुम्हाला इकडे कामाला येतो ना, म्हणजे मोनोटोनस वाटत नाही. परत परत हे पण तसं उपजत देणगी पण आहे नाही, हे पण तेच वाटतं रे परत हे पण ते असं होत नाही बघा. कारण तुम्हाला रागाची माहिती असते, तालाची माहिती असते, सगळं माहिती असतं. बरोबर. तर आपण आता ह्याच्यासाठी काय वापरायचं, इथे तुमचं लक्ष पाहिजे. आणि तो तुमच्याकडे अभ्यास असेल किंवा तजुर्बा असेल, म्हणजे अनुभव असेल, तर तो कामाला येतो तेव्हा. नाहीतर एक केलं तेच, दुसरं केलं तेच, तिसरं, कारण तुमच्याकडे संपत्तीच नाहीये, भांडारच नाहीये की बाबा कशा रिपिटेशन वाटायला लागतं. मग पण आजही वयाच्या 75व्या वर्षी सुद्धा पत्की काका मुंबईतील आजीवासन स्टुडिओमध्ये, आता तिथं 3 फ्लोअर आहेत, 3 ठिकाणी काम चालतं, पण बऱ्याचदा 3ही फ्लोअरवरती पत्की काकांचंच काम सुरू असतं. इतक्या झपाट्यानं आणि तितक्याच उत्साहानं आणि तितक्याच नवनिर्मितीनं, सृजनशीलतेनं एक काम करत असतात. पण आता तुमच्या एका वेगळ्या प्रवासाकडे यायचंय की जो अतिशय मोठं काम तुम्ही केलंय, मिले सुर मेरा तुम्हारा. अनेकांना माहीत नसेल, मिले सुर मेरा तुम्हारा हे संगीत अशोक पत्की यांचं आहे. काय त्याचा प्रवास, कशी सुरुवात झाली होती आणि कसं ते पूर्णत्वास गेलं? सुरुवात म्हणजे मलिक म्हणून होता तो प्रोड्युसर, तर त्याला काहीतरी एकात्मता दाखवायचे होते. अच्छा. म्हणजे महाराष्ट्र आपल्या देशामध्ये एवढ्या जातीची माणसं आहे, पण आम्ही सगळे एक आहोत, हे त्याच्या मागची भावना. बोली भाषा आहे, हा तेच सगळं, धर्म आहेत म्हणा, पंथ आहेत, जे काय. तर त्याला ते दाखवायचं होतं की आम्ही एक आहोत, दिसायला वेगळे असलं तरी. शासकीय काम नव्हतं, शासकीय होतं ते मागावून मग त्यांनी दिलं शासनाकडे. फार प्रोडक्शन म्हणून एक आहे, त्यांनी बनवायचं जबाबदारी घेतली. आणि मग शासनाला सांगितलं तर कोणाला काही पैसे नव्हते, सगळं फुकटात होतं. म्हणजे गाणाऱ्यापासून सगळं, फक्त म्युझिशियनला थोडेफार पैसे मिळाले. आणि ते अमिताभ बच्चन म्हणा किंवा हेमा मालिनी, शर्मिला टॅगोर, सगळे फुकट. कारण काय, मागे एकदा यांनी आडकाठी केली होती किशोर कुमारनी, महिने होगा इतके पैसे असले तरच येणार वगैरे, आणि त्याच्या घरावर धाडबीड आली असं ऐकलं होतं. तर कशामुळे, त्याच्यामुळे. तर त्या घाबरून असतील किंवा काही, सगळेजण आले होते आपल्या या तारखेला करायचं सगळं, आणि देशासाठी करायचं. हा, देशासाठी करायचं आणि चांगल्या गोष्टी. तर ते झालं. बरं, ते पहिल्यांदा तुमच्याकडे सगळे शब्द आले होते? नाही, शब्द मला रात्री एक दिवस त्यांचा फोन आला, गाणं लिखलो, आणि 4 ओळी होत्या ना, मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. मग अंतरा तिकडे जाऊन बनला बिनला रेकॉर्डिंगच्या, सुर की नदिया हर दिशा से वगैरे, सागर में मिले. तर ते तिकडे झालं. तर हे झाल्यावर कल सुबह मिळतंय, मीटिंग झाली. तर म्हटलं ह्याच्या यमनमध्ये पण बनवू शकतो, ह्याच्यात पण बनवू शकतो, ह्या रागात पण भीमपलास आहे काय, आणि भैरवी म्हण. मग सगळ्यांच्या मते हे ठरलं जे आता वाचतंय ते, हे चांगलं आहे. मिले सुर ने रात रारी दरा रारी रा. ओके झालं. ओके झाल्यावर त्यांनी टेप बीप केलं. तेव्हा CD बिडी नव्हती, तो प्रकार नव्हता. कॅसेटवर केलं. ते कॅसेट घेऊन ते ह्याला गेले भीमसेन जोशींकडे, पंडितजींकडे. त्यांना ऐकवलं. त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या हिशोबाने त्याला आता हे करा. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. सुर की नदियाँ हर दिशा से बहके सागर में मिले. बादलों का रूप लेकर बरसे हल्के हल्के. मिले सुर मेरा तुम्हारा तो सुर बने हमारा. मिले सुर मेरा तुम्हारा. तर
ते झालं. त्याच्यानंतर असं ठरलं की प्रत्येक लँग्वेज, आता आम्ही झिंगल करत असल्यामुळे प्रत्येक लँग्वेजमध्ये आम्हाला करावं लागतं. तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळी, आसामी, पंजाबी, काश्मीरी, जे काय जेवढ्या लँग्वेज आहे आपल्याकडे ते सगळ्याचं त्याचे सुपरवायझर होते. त्या सगळ्यांना बोलवलं, कारण लिहून कोण देणार आम्हाला. एक तर ट्रान्सलेट करायचं होतं त्यांना. मिले सूर मेरा तुम्हारा तो सूर बने आम्हाला, यंद वडले तोंड डाबा हे तू इन दुबडले, जे काय तो तामिळवाला सांगायचं. मग ते आम्ही मराठीत लिहून घ्यायचो. पंजाबी वेगळं सांगायचा, हा वेगळा, दुसरा कोण यायचा तो बंगाली वेगळा, आमार मोन शोनेर मोन सृष्टी वगैरे वगैरे. तर आता त्याचं म्हणणं काय होतं की मिलेसूर करताना आम्हाला काही करतो तर त्याचा ताल बदल, हे बदल, पण सुरावट त्याची दरारी रा हे वाटलं पाहिजे आपण तेच ऐकतोय म्हणून सारखं मूळ सुराशी संबंधित आहे. आणि झालं, हळूहळू जमत गेलं. तुमच्या आमच्या दर्या तारा मधुर सुरांच्या झळझळती धारा मिले ते अगदी सगळं म्हणजे जवळपास. बरं टायमिंग आहे 5.5 सेकंद मराठीला, बरोबर, गुजरातीला 5 सेकंद, ह्याला 6.5 सेकंद. म्हटलं काय फरक पडतो, 6.5चं 7 झालं किंवा 7चं 8 झालं तर मेरे खूप फरक पडतं. म्हणून आमचा दरवेळी भांडण, मी आणि कविता कृष्णमूर्ती एका बाजूला आणि तो मलिक एका बाजूला, मेरे खूप फरक पडताय. म्हटलं काय फरक पडतो थोडं, पण तो मानायला म्हणजे होमवर्क त्याचं इतकं परफेक्ट असतं, पेपर वर्क किंवा होमवर्क आपण म्हणतो की मला हे दाखवायचं, हे करायचं, हे करायचं, हे जास्त मला. तर ते आम्ही बघितल्यावर, नाही तर आम्ही जेव्हा खाली उतरलो रात्री सगळं करून, एका दिवसात केलेलं आहे ते वेस्टर्न आउटडोअरला सगळ्या लँग्वेजेस. तेव्हा लताबाई इंडियामध्ये नव्हत्या, रशियाला होत्या. तर आता शूटिंगची डेट तर मिळाली आहे, अमिताभ बच्चन, हेमा मालिनी सगळे. तर असं ठरलं की कविताकडनं आता शूटिंगसाठी गाऊन घेऊया आणि मग लताबाई आल्या की डबिंग करायचं. म्हणून ते गायला वेल्या, आपलं कविता गायले आणि पाठवून दिलं. त्याच्यावर शूट झालं सगळं. 1 महिन्यानी दिदी आल्या, लता दिदी, आणि मला सकाळी फोन आला, अरे 8 वाजता ते येत आहे ना. बरोबर, आम्ही 8 वाजता पोहोचलो, बाई 11 वाजता आल्या साधारण. झाल्यावर मग सुरुवात झाली. मी माझ्या हिशोबाने गाणारा, तो खलासच झाला माझे मलिक. दीदी ये शूट हो चुका है, आप प्लीज प्लीज ऐसा नहीं करना, जो है उसको. भरपूर टेक झाले त्याचे, म्हणजे गाणं चुकते म्हणून नाही, पण शूट झाल्यामुळे त्याला मॅच व्हायला नको. इथे पॉज घेतला, इथे हे झालं, इथे झालं. तर त्या हिशोबाने मग त्यांचा ओके झालं. त्याच दिवशी तिकडेच छत्री बित्री लावतं पांढरी शूटिंगसाठी, तर तिथेच शूटिंग झालं. ते तिरंगी साडी बिडी नेसून सगळं त्याचं शूटिंगही तिकडेच झालं. आणि अशा तऱ्हेने, आणि जेव्हा पडद्यावर आलं ते, त्याच्या अगोदर आम्ही वेड्यात काढलं होतं याला, मलिकला. वेडा झालाय, काहीतरी वेगळं करतो खरोखरा, मी आणि कविता. आणि जेव्हा आलं तर आम्ही एक काय गं केलंय ना, काय केलं. आणि शेवटचा जो पोर्शन आहे सबंध, तो लुई बँक्स आहे. माझ्या तुमच्या जुळता तारा, मधुर सुरांच्या बरसती धारा, सुर की नदियां हर दिशा से बहके सागर में मिले, बादलों का रूप लेके बरसे हल्के हल्के, हो मिले सुर मेरा तुम्हारा, मिले सुर मेरा तुम्हारा, हो सुर बने हमारा. एवढ्यापर्यंत सगळं माझं. आता लुई बँक, ताररा पररा तररा 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 तररा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा, मिले सुर मेरा तुम्हारा, तो सुर बने हमारा, तो सुर बने हमारा. सगळं लुई बँक असं नेऊन सोडलंय. कितीही वेळा ऐका, पण आज हे अंगावरती रोमांच ही एक तुमच्याकडनं कलाकृती तयार झाली आहे. मला एक वेगळ्या प्रश्नाकडे तुमच्याकडे यायचंय. गेल्या काही वर्षामध्ये रिमिक्स आणि आयटम सॉन्ग यांचा प्रचंड मोठा मारा होतोय. काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल? आणि हे अशा पद्धतीचं संगीत हे फार काय टिकत नाही.
बरोबर. ही अशा पद्धतीची मुळात करण्याची गरज नाही, निर्माण मी का होती म्हणेन industry या मध्ये? पद्धतीचं जुन्या काळीही होतं. शंकरजी किशननी सुद्धा केलं आहे. बर. हेलन होती बघा डान्सर, तिच्यासाठी खास गाणं बनवलं जायचं. हो. कॅबरे सॉन्ग म्हणायचं तेव्हा, किंवा नाव वेगळं होतं, त्याला जाता ॲटम सॉन्ग म्हणतात. पण ते एखादं गाणं असायचं. 6 गाणी किंवा 8 गाणी तेव्हा असायची प्लस. पण त्याच्यामध्ये एक गाणं. आता 5 गाणी ही असताना एखादं मेलोडियस गाणं असतं. उलट झालंय. तर ते कमी झालं पाहिजे मला वाटतं. बरं, त्याचं लाईफ कमी असतं. तुम्ही किती करणार ना ते, ज्याला काही नाही, रिदमवर जोर द्यायचा, बरं, काही शब्दाला महत्व नाही, अर्थ नाही, काय असं झालंय. तर त्याच्यामुळे शब्दही लक्षात राहत नाही, चालही लक्षात राहत नाही, काहीच लक्षात. म्हणून त्याचं आयुष्य कमी झालं प्रत्येक गाण्याचं. महिनाभर 15 दिवस बरं वाटतं. अरे क्या बघितलं, ऐकलं का तू ते ना. एक 15 दिवसाने माणूस विसरून जातो. का विसरतो? तोपर्यंत दुसरं नवीन आलेलं असतं. कारण भरमसाठ प्रोडक्शन ना. म्हणजे एक तेव्हा गाणं असायचं सबंध पिक्चरमध्ये, किंवा दुसऱ्या पिक्चरमध्ये नसायचं, पण परत 3ऱ्या 4थ्या पिक्चरमध्ये एखादा हेलनचा. आता हे मला माझ्याकडे आलं की मी पण 4 गाणं देणं, तुमच्याकडे एक मोनोटोनी आली आहे त्या कामाला. प्रत्येकजण तेच करतोय. आणि ऑर्केस्ट्रेशन इतकं ते सगळं तुम्हाला रेडीमेड मिळतं हल्ली. तुमचं डोकं वापरायची गरज नाही. कळलं की नाही. एक बटन दाबलं की ते ते रिदम त्याच्यात तुझं काय कॉन्ट्रीब्युशन? काही नाही. ते सगळं रेडीमेड. आपण ह्या गाण्याला काय मॅच होत आहे, हे कुक कुक काय कुक कुक टुक टुक, अरे का कसलं काय, त्याला का म्युझिक म्हणतात का? बरोबर. पण त्याचबरोबर दुसरीकडं आता गेल्या काही वर्षामध्ये मराठी आणि हिंदी दोन्हीमध्ये अतिशय चांगली गाणी पण तयार व्हायली आहेत. म्हणजे आता गेल्या काही वर्षांमध्ये गाण्यांसाठी चित्रपट पाहावा अशी सुद्धा परिस्थिती आहे. आणि अतिशय चांगले, म्हणजे अरिजित सिंग असेल, सुखविंदर सिंग असेल, श्रेया घोषाल असेल, मराठीमध्ये तितकेच नवीन नवीन चांगले. आता अगदी नुकताच कट्यार काळजात घुसलीसारखा पिक्चर असेल, नटरंग असेल, अजय अतुल सारखी संगीतकारांची जोडी असेल. याच्यातून एक अतिशय चांगल्या पद्धतीचं नवं म्युझिक सुद्धा हे लोकांपर्यंत पोचायला लागलंय. हा सगळा जो म्युझिकचा ट्रेंड आहे, या ट्रेंडमध्ये तुम्ही समाधानी आहात का? नाही, असं आलं पाहिजे म्हणतो मी. हे 2 तुम्हाला चांगलं ऐकायला मिळतं, परत ते मागे जातात सगळे. परत ते अरे कशाला काय करत राहा. आता पिक्चर बघा, श्वास नंतर किती नवीन नवीन विषयावरचे पिक्चर यायला लागले. तर असं काहीतरी नवीन करत राहिलं पाहिजे. नाही तर कॉमेडीच्या नावाखाली काही कोणी असं हल्लं की हसायचं, हे केलं, डोक्याला हात लावला की हे काय कॉमेडी म्हणतात काय. राजा गोसावी करायचे बघा, राजा परांजपे करायचे. तर ते वेगळं होतं ना. म्हणजे काही आगावेगळा हिंदीमध्ये सुद्धा होते. काही ना एवढं केलं तरी बस असायचं. तर त्याच्यासाठी सगळं ते अंगविक्षेप नको की बा असं केलं तरच हसणार लोक. तर ते फार झालं. तसं म्युझिकमध्ये सुद्धा व्हायला लागलं आहे. तर ही काही माणसं आलेली आहेत आता, नवीन संगीतकार म्हणा, नवीन गायक म्हणा. तर ते त्यांनी तसंच सातत्य राखलं पाहिजे. असं नाही की एखादं पिक्चर लिहिलं परत आपलं आहेच ढिंगडांग ढिंगडांग असं करू नये. जवळपास 150 पेक्षा अधिक चित्रपट, जवळपास 400 मराठी नाटकं, 5000 पेक्षा अधिक जिंगल्स आणि प्रचंड सारा अनुभव. अशोक पत्की म्हणजे मगाशी म्हटलं त्या पद्धतीनं मराठी हिंदी चित्रपटसृष्टीचा इतिहास लिहायचं झालं तर त्याच्यामधील एक पान नक्कीच पत्की काकांचं असेल. आज आमच्या स्टुडिओमध्ये पत्की काका आले, अतिशय मोकळेपणानं छानपणानं गप्पा मारल्या, अनेक गाणी ऐकवली. याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांना शुभेच्छा देतो, त्यांना दीर्घायुष्य चिंततो आणि त्यांच्याकडून आणखीन चांगलं काम होत राहो, अशीच चांगली चांगली अवीट गोडीची गाणी आमच्यासाठी तयार होत राहोत अशाच सदिच्छा देतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.